सांगोला भूगोल पेपर चोरी प्रकरणामध्ये बोर्डाने आता दखल घेतली आहे। साम टीव्हीने आताच एक बातमी प्रसारित केली होती। सांगोल्यामध्ये भूगोलाचा पेपर चोरीला गेला होता। साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर आता या बातमीची दखल घेत बोर्डाने याची दखल घेतली आहे। बोर्डाचे अधिकारी सांगोल्याला तात्काळ रवाना झालेत। महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे उपसंचालक स्वतः या ठिकाणी भेट देणार आहेत। सांगोल्यामध्ये भूगोलाचा पेपर चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय बडवे। अक्षय, आपण बघतोय साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला दिसतोय। उपसंचालक आता स्वतः तात्काळ रवाना झालेत, काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे की सांगोल्यातल्या पेपर विक्री प्रकरणी साम टीव्हीने जेव्हा बातमी दाखवली होती तेव्हा या बातमीची दखल बोर्डाने तात्काळ घेतलेली असून बोर्डाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते आता सांगोल्याला रवाना झालेले आहेत। या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे, तिथे बोर्डाचे अधिकारी जे आहेत ते भेट देणार आहेत। सांगोल्यात आपण जर पाहिलं तर अतिशय धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल आणि बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे उपसंचालक त्या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन पुढचा जो तपास आहे तो देखील करणार आहेत। आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पोलिसांकडून सुद्धा या प्रकरणाची दखल घेतली जाते। त्यामुळे निश्चितपणे आता बोर्ड पुढची काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असेल। अक्षय, पण बघतोय की पुणे बोर्डाचे अधिकारी आता तिकडे रवाना झाल्याचं कळतंय की आता नेमके ते निघालेत आणि कोण कोण त्या ठिकाणी जाणार आहेत आणि काय स्वरूपाची कारवाई अपेक्षित आहे? आपण जर पाहिलं तर सांगोल्याचे जी विद्या मंदिर प्रशाला आहे तिथे हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं होतं आणि या बातमीला साम टीव्हीने जेव्हा धरून ठेवलं होतं त्यानंतर बोर्डाने देखील या दखल घेतली आणि त्यानंतर अधिकारी जे आहेत त्यामध्ये स्वतः उपसंचालक आहेत या सगळ्या प्रकरणी प्राथमिक तपासणी जी आहे ती थेट या शाळेवर केली जाईल। तिथे अधिकारी किंवा कर्मचारी आणि त्याशिवाय जे शिक्षक तिथे उपस्थित होते त्यांची देखील चौकशी केली जाणार आहे। शिवाय दुसऱ्या बाजूला जे पोलिसांकडनं तक्रार दाखल केली गेली आहे त्याचा तपास देखील पोलीस करतीलच, पण बोर्डाकडून देखील या शिक्षणाचे किंवा इतर सगळे कर्मचारी। धन्यवाद अक्षय दिलेल्या या अधिक माहितीबद्दल।